मागच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की खूप जेवण झालं होतं. मग तन्मय आणि अद्वैत खाली खेळायला आले होते. त्यांच्याबरोबर मी पण आले. अद्वैत इथं ह्या सर्कलमध्ये उभा राहतच नव्हता, कारण की त्याला लाईट कशी काय लागती आणि तो घाबरला होता. शेवटी तन्मयने हाताला धरून सगळीकडे त्याला फिरवलं, तेव्हा कुठं त्याला कळालं की अरे लाईट लागते ह्याच्यामध्ये, आणि मग तो तिथं खेळायला लागला. मग नंतर काय तिथून येतच नव्हता दुसरीकडे झोका. ते खेळायला चला म्हणलं तरी काही यायला तयार नव्हता. मग सगळ्यांचं जेवण झालं होतं, सगळे खाली आले आणि मग सगळ्यांनी फोटो ते काढले, कारण की आजूबाजूचा एरिया एवढा छान होता. आणि म्हटलं चला आता घरी जाऊया, तर कोणी यायला तयार नव्हतं, कारण की तिथं खेळायला भेटलं होतं दोघांना, त्यामुळं कोणीच यायला तयार नव्हतं आणि खूप छान वाटत होतं. आणि तन्मय पळत पळत जाऊन वरती चढला आणि अद्वैतला पण चढायचं होतं, पण त्याला कुठं चढता येतं, त्याला साधं धरता पण येत नव्हतं तिथं जाऊन. आणि इकडं त्या साईडला बघितलं तर त्याला हत्ती दिसला, त्यामुळे तो खूप घाबरला होता. मग त्याला झोक्यावर बसवलं आणि झोका दिला, तर त्याला खूप मस्त वाटत होतं झोका घ्यायला. आणि अशा प्रकारे ब्रिज होता, त्याच्या तिथून खाली उतरलं की हत्ती होता. हत्ती जो होता ना, तो खूप असं ओरिजिनल वाटत होता. त्याचे डोळे ते असं खोटं वाटतच नव्हता, खूप असा ओरिजिनल वाटत होता. पण अद्वैत काय हत्तीकडे यायला तयार नव्हता आणि खूप उशीर झाला होता आणि मग घरी जायची वेळ झाली होती. आणि जाताना पण अद्वैतचं डान्स काम चालू होतं आणि इथे म्हणलं चला आपण पण ट्राय करून बघूया लाईट लागते का. आणि मग ज्या गाण्याच्या आवाजावर अद्वैत नाचत नाचतच बाहेर निघाला. आणि मग जाताना म्हणलं अहो इथं एक आमराई 69 आहे, आता नेक्स्ट टाईम आपण तिथं जाऊया. आणि मग नवीन बोगद्याने आम्ही घरी आलो.